आईस बापूस काकूस काकीसनं माझे लाडके भाऊ बहिणीस तुम्हाला सगळ्यांना तुमचा लाडका कलाकार विनायक म्हात्रेचा नमस्कार. तर आजचा ब्लॉग शूट करायचा हेच कारण आहे की आज बरेच वर्षांनी आमचं वर्गमित्र म्हणजे ते मराठी शाळेतले असतील किंवा हायस्कूलमधले असतील ते सर्व आज आम्ही एकत्र मिळणार आहोत. म्हणजे गेट टुगेदरच आज आमचा होणार आहे. तर तिथे चाललो आहे. तर बघूया तिथं जाऊन किती मजा येते, किती आम्ही मस्ती करतो. तर भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसला. हाऊसला पोचलेलो आहे. हा बघू शकता माझ्याकडे माझ्या पाठीमागे फार्म हाऊस आणि हे बघा माझे मित्र सचिन. आहे बरोबर मंडळी बघू शकता इथं जेवण बनवण्याचं काम चालू आहे. आमचा खूप आहे हो पवन पाटील मुरबीगाव आणि सीमा ही सीमा हिजंच आम्हाला कंपनी आहे. आता 100-100चे आम्ही हे लावले पैसे लावले की नक्की कोमल आहे का काजल आहे. मला वाटतं काजल आहे कारण की माझे 100 रुपये मी जिंकले आणि काजल आहे. ही आमची डॉक्टर तर कोणाला दातान किराबिरं पडले असतील तर हिची काही ते बघा. इथं आता बिर्याणी राईससाठी राईस बनवलेला आहे. तर बाहेर बघू शकता ही प्रियंका. ही कोण? जागृती ठाकूरकर. जागृती आता कोण? भेंडे. जागृती भेंडे आणि तिची मुलगी आणि तो तिचा मुलगा कुठे आहे रे? ऐकर. आता बघू शकता तुम्ही माझे सर्व वर्गमित्र आता इथे बसलेले आहेत. तर हे बघा नमस्कार सर्वांना. माझं नाव विनायक सीताराम म्हात्रे. आपली 2007-08ची बॅच. 7-8 नंतर बायचान्स मला वाटतं कधी 2019ला आपण भेटलो पण सगळंच भेटलेलं असं काहीच नव्हतं. तर आज आपली सर्व मंडळी आज एकत्र भेटली. खूपच छान वाटतं आहे. तर मी आज रिक्षा चालक आहे. एक चांगला अभिनेता पण आहे. मला एवढं चांगलं वाटलं सर्वांना भेटून कारण की जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही वरती होतो ठाकूर सर्व भेटतात. तुम्ही पण भेटता मैत्रिणी पण आणि मैत्रिणी पण भेटतात. प्रशांत ठाकूर मला वाटतं शाळा सोडल्यानंतर आज पहिल्यांदा भेटला असं. ज्यांनी आयोजन केलं आहे कृपया योगेशसाठी आणि चंद्रन मयकरसाठी एवढं म्हणून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. 2007-08च्या बॅचला एक सेन्सिटिव्ह पोरगा होता म्हणजे आहे. तर तो प्रत्येक खेळात प्रत्येक मॅचमध्ये
त्याचा स्वभाग असाचा, फक्त अभ्यासाच कधीच नाही. तू गोट्या बोला, लगोरी बोला, सगळ्यात केलं, पण अभ्यासात शून्य. त्याचे तुम्हाला भेट करून देतो या. तर हा आहे सचिन पवार. नाही पण मला मस्त वाटलं आलू तर, कारण का आता बरेच वर्षानंतर आपण भेटलो. जवळजवळ 2007-8 नंतरपासून एक आपल्या सरांनी आपल्या शाळेत कुठला प्रोग्राम केला तो, आता शाळेमध्ये प्रोग्राम झाला तो हां, तो सुवर्ण महोत्सव झाला. आणि त्याच्यानंतर कोणालाच वाटलं नसेल का आपण परत एकदा भेटू म्हणून. त्याच्यानंतर आता सगळं रोज उठताना रोज आपले 30 मित्र, त्याच मैत्रिणी किंवा तेच घरातले, तेच उठणं, तोच रोजची रुटीन शेड्यूल तीच असतं आपली. आज कुणी अपेक्षा नव्हती केली. योगेशने जो मेसेज केला त्या मेसेजला त्यांनी खऱ्या अर्थाने एकदम म्हणजे सातत्याने सत्याने उतरवून दाखवला. आणि मेसेजप्रमाणे सर्वही चांगला प्रतिसाद दिला आणि सगळे इथे आले. कुणी अपेक्षा केली नव्हती का एवढा भारी प्रोग्राम होईल वगैरे इथे येतील. सगळ्यांना वाटलं का आपण मित्रमैत्रिणी फक्त हॉटेलपुरता मर्यादित तिथेच जाऊ शकतं. पण चांगले आयोजन केलं योगेशने आणि चंदननी. आणि त्या आयोजनात आता आल्यापासून सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. रोजची तूच भागादौड आणि तीच लाईफ असतं. रोजचे सगळे ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त. प्रत्येकाने आपला दिवस दिला, सगळ्यांना चांगला वाटला. आणि हा अनुभव कायम लक्षात राहील. यो फार्म हाऊस जो आहे ना, आपण आता आपल्या मित्रांबरोबर भरपूर वेळा जाऊ फार्म हाऊसवर, पण इथं जो वर्ग मित्रमैत्रिणींच्या सोबत जो आलो ना, यो अनुभव आपल्या शेवटपर्यंत राहील. आणि मला वाटतं परत असं आहे का आपली ट्रिप कुठेतरी झाली पाहिजे आणि चांगला प्रोग्राम झाला आणि असाच चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे परत. तर नक्कीच सचिन, तर तुम्ही आता आमच्या वर्गातला सेन्सिटिव्ह पोरगा सचिन पवार बघितला, तसा आता आमच्या वर्गातला चांगला शांत आणि चांगला मनमिलाऊ मुलगा म्हणजे दर्शन भोईर, बेलपाडा गावचा. तर त्याचं पण आपण 2 शब्द ऐकूया. खरोखर मस्त वाटतं आहे सर्व एकत्र आल्याबद्दल, खास करून चंदन मयेकरला भेटाबद्दल. तसेच मित्रांनो, सचिन पवार झाला, दर्शन भोईर झाला, तर आम्ही हे सर्व मित्र हायस्कूलला पण सोबत होतो. पण पहिली ते आम्हाला 4थीपर्यंत साथ दिलेली आमची एक मैत्रीण आहे सीमा रजक म्हणून. तर ते आपण तिचं म्हणत बघूया काय ती बोलते आज. तर सीमा एवढ्या वर्षानंतर तू आज आम्हाला भेटलीस, कारण की कोपरा गाव सोडल्यानंतर तू पहिल्यांदाच मला तरी वाटते का आज तू आम्हाला भेटलीस. तर तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटते आज. म्हणजे खूप काही कारणाने मी 8th क्लासमध्येच लिव घेतलं कोपरा गावातून आणि कामोटर शिफ्ट झाली. तेव्हापासून म्हणजे 1-2 मित्र भेटले, पण एवढे सगळे कधी एकत्र भेटले नाही. आज खरंच खूप छान वाटलं, चांगलं वाटलं मला. आय एम सो हॅपी. अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.